हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील टॉपिक नंबर 10वा सुरू करतोय. टॉपिकचं नाव आहे अवकाश मोहिमा. पहा, याला इंग्लिशमध्ये स्पेस मिशन असं देखील म्हटलं जातं. या टॉपिकमध्ये आपल्याला कोणकोणते पॉईंट्स अभ्यासायचे आहेत हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते आणि नंतर आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूयात. ओके, पहा, जो सगळ्यात पहिला पॉईंट आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचा आहे तो म्हणजे ऑब्वियसली अवकाश मोहिमा म्हणजे स्पेस मिशन म्हणजे काय आहे. आता थोडंसं स्पेस मिशनबद्दल आपण बोलतोय म्हटल्यानंतर तुम्ही कधी नील आर्मस्ट्रॉंग, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यासारख्या लोकांची नावं ऐकलेली आहे का हो? तर ऑब्वियसली ऐकली असतील किंवा कुठेतरी वाचली असतील. तर हे सगळे कशाशी रिलेटेड आहेत? तर हे सगळे स्पेसशी रिलेटेड पर्सन आहेत का हो? कारण की हे जे होते हे अवकाशात गेलेले लोक होते. ओके, म्हणून यांचं आपल्याला कार्य त्यांचं आपल्याला माहीत आहे. ओके, त्याच पद्धतीनं जो दुसरा पॉईंट आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचा आहे तो म्हणजे कृत्रिम उपग्रह. ओके, पहा, सगळ्यात जो पहिला पॉईंट आहे तो म्हणजे एक आपण लिहिणार आहे इथं अवकाश मोहिमा. दुसरा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तिसरा, पहा, कृत्रिम उपग्रहांचे प्रकार, कृत्रिम उपग्रहांचे वर्गीकरण असा तो पॉईंट आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 4 जो आहे तो आहे कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमणकक्षा. जो पाचवा पॉईंट आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यासायचा आहे तो म्हणजे उपग्रह प्रक्षेपक. याला इंग्लिशमध्ये सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल असं देखील म्हटलं जातं. उपग्रह प्रक्षेपक. जो 6वा पॉईंट आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचा आहे आणि जो शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा. पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा असे एकूण 6 पॉईंट आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. पहा, इथं सगळे पॉईंट्स मी नोट डाऊन करून दिलेले आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा टॉपिकला सुरुवात करण्याआधी तुमच्या पुस्तकामध्ये एकूण 4 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. त्या 4 प्रश्नांची आधी आपण माहिती घेऊयात, त्याच्याबद्दल चर्चा करूयात आणि आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूयात. पहा, एकूण तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत. कोणते प्रश्न दिले आहेत? सगळ्यात जो पहिलाच प्रश्न विचारलेला आहे आणि की जो खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि तसा सोपाही आहे. पहा, असं विचारलंय की अवकाश आणि आकाश या दोघांमध्ये फरक काय आहे किंवा यामध्ये असणारा फरक कोणता? तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न हा पडतो की या दोन्ही संकल्पना एक आहेत किंवा नाही. पहा, 2 संकल्पना मी या ठिकाणी नावं घेतली. कोणती? तर एक म्हणजे आकाश आणि दुसरं म्हणजे अवकाश. आता पहा, आकाश आणि अवकाश, तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये काय वेगळं आहे? या दोन्ही तर संकल्पना एकच वाटतात. तर नाही, आकाश आणि अवकाश ह्या दोन्हीही संकल्पना एक नाहीत. या दोन्हीही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. हे तर क्लिअर झालं. पहा, कोणत्या पाहिजेत आपल्याला? आकाश आणि अवकाश. आता पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपण आकाश म्हणजे काय पाहणार आहे. तुम्ही म्हणाल की काय, हे सोपं तर आहे, पण पहा, जर का आपण भौगोलिकदृष्ट्या याचा अभ्यास करायचा म्हटलं तर या दोन्हीही संकल्पना तशा वेगळ्या आहेत. पहा, आकाश म्हणजे काय? तर आपल्याला दिवसाचं जे दिसतं, ओके, निळसर रंगाचं, त्याला आपण काय म्हणतो? आकाश असं म्हणतो, बरोबर, याच कलरचं. तर अवकाश कधी म्हणायचं? जे आपल्याला रात्रीचं दिसतं त्याला आपण अवकाश असं म्हणायचं. पहा, जर का ह्या 2 गोष्टी तर क्लिअर झाला. जे दिवसाचं दिसतं त्याला आकाश असं म्हणायचं आणि जे रात्रीचं दिसतं त्याला अवकाश असं म्हणायचं. पहा,
आकाश कशाला म्हणायचं, जर का डिटेल सांगायचं म्हटलं, जर याचा पूर्ण स्टडी करायचा म्हटला तर आकाश म्हणजे काय सांगू शकतो आपण, तर काय होतं, सूर्यकिरण पृथ्वीवरती पडतात. सूर्य दिवसाचा असतो, ते किरण काय करतात, पृथ्वीवरती पडतात. जेव्हा हे सूर्यकिरण पृथ्वीवरती पडतात तेव्हा काय होतं, ते सूर्यकिरण पृथ्वीवरती पडल्यानंतर पृथ्वीवरती काय आहे, हवा आहे. हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची धूळ आहे, वायू आहेत. हे काय करतात, ते सूर्यकिरण शोषून घेतात. ओके, हां. आता ते शोषून घेतल्यानंतर आपल्याला माहिती आहे, जे सूर्यकिरण पृथ्वीवरती पडतात त्याच्यामध्ये एकूण 7 रंग असतात. आपल्याला माहिती आहे ते कोणते, इंद्रधनुष्याचे 7 रंग. ह्या 7 रंगांपैकी सगळेच्या सगळे जे रंग आहेत, कोणकोणते सगळे रंग, ताना पी ही नी पा जा, ता ना पी ही नी पा जा, अशी ती सिरियल आहे. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. ओके, हे जर का शेड सगळी बघितली तर ही रेडिश शेड आहे, आणि इकडं जर का बघितली तर ही ब्लूइश शेड आहे, आणि हा जो आहे हा मधला कसा असतो, हा तर ग्रीन कलर असतो. हो की नाही. जर याला इंग्लिशमध्ये सांगायचं म्हटलं तर आपण विब्ज्युअर असं म्हणतो. हां, ते लेट इट बी, ते सोडून द्या. ताना पी ही नी पा जा, इंद्रधनुष्याचे हे 7 रंग. या 7 रंगांपैकी सूर्यकिरण सगळेच्या सगळे रंग शोषून घेतात. फक्त एक रंग ते किरण शोषत नाहीत, आणि तो रंग म्हणजे निळसर रंग. आणि हा निळसर रंग वातावरणामध्ये पसरतो. वातावरणामध्ये पसरल्यामुळे वातावरण हे पूर्णपणे निळसर दिसू लागतं. हे जे काही निळसर रंगाचं दिसणारं वातावरण आहे याला आकाश असं म्हटलं जातं बाळांनो. हे लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात जे दिवसाचं आपल्याला दिसतं, जे दिवसाचं आपल्याला भासतं, जे आपण डोळ्यांना बघतो त्याला काय म्हणायचं, आकाश असं म्हणायचं. हे क्लिअर झालं. नाव आता आपण अवकाश म्हणजे काय पाहणार आहे. पहा, अवकाश म्हणजे काय, जेव्हा तुम्ही कधी आजी आजोबांच्या गावी गेलाय, आजोळी गेल्यानंतर पहा अवकाश कशाला म्हणायचं, तर आपण अंगणामध्ये झोपतो. अंगणामध्ये झोपल्यानंतर सहज आपण वरती बघितलं तर आपल्याला काय दिसतो, काळाकुट्टा अंधार दिसतो. आणि त्या अंधारामध्ये देखील आपल्याला रात्रीच्या वेळेस काय होतं, असे तारे चमकताना दिसतात. हो की नाही. आणि हे तारे लुकलुकणारे जे तारे असतात हे आपल्याला आकाशामध्ये दिसतात. आणि हे सर्व जे काही तारे असतात हे विश्वाच्या पोकळीमध्ये पसरलेले असतात. पहा, जर का आपण रात्रीचं पाहिलं तर आपल्याला वरती काय दिसते, एक प्रचंड अशी मोकळी पोकळी दिसते. आणि या पोकळीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे तारे दिसतात. कधी लुकलुकणारा तारा दिसतो. जर का बारकाईनं आपण पाहिलं तर आपल्याला ते तारे लुकलुकताना देखील दिसतात. पहा, भास होतो आपल्याला ते असे लुकलुकतायत असे. मग हे सगळे विश्वाच्या पोकळीमध्ये पसरणारे जे तारे आहेत, किंवा रात्रीच्या दिसणारी आपल्याला डोळ्यांना दिसणारी ही जी काही पोकळी आहे याला अवकाश असं म्हटलं जातं. दोन्ही संकल्पना क्लिअर झाल्या. याला काय म्हणायचं, म्हणजे निळसर दिसणारे वातावरण असं म्हणूयात आपण. म्हणजे आकाश होय. ओके, डिटेल मी तुम्हाला व्याख्या आत्ताच सांगितलेली आहे. आणि अवकाश म्हणजे काय, तर रात्रीच्या वेळेस डोळ्यांना दिसणारी जी पोकळी असते आणि त्या पोकळीमध्ये विविध प्रकारचे तारे असतात, याला अवकाश असं म्हटलं जातं. सो आपण इथं लिहूयात, रात्रीच्या वेळेस डोळ्यांना दिसणारी पोकळी त्याला काय म्हणायचं, अवकाश असं म्हणायचं. ह्या दोन्ही संकल्पना क्लिअर झाल्या. हा प्रश्न क्रमांक 1 होता. आता आपण प्रश्न क्रमांक 2 पाहणार आहे. प्रश्न क्रमांक 2 तुमच्या पुस्तकामध्ये असा विचारलेला आहे की सौरमंडलातील वेगवेगळे घटक कोणते किंवा विविध घटक कोणते, आणि हे तुम्ही इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंत शिकलेला आहात. हे 4 प्रश्न आधी आपण क्लिअर करूयात आणि आपल्या टॉपिकला सुरुवात करूयात. पहा, सौरमंडल कशाला म्हणायचं सौरमंडल, तर सूर्यमालेमध्ये आपल्या जे जे काही येतात घटक त्या सगळ्या घटकांना सौरमंडळातील घटक असं म्हटलं जातं. मग कोण कोण येतात सौरमंडळामध्ये, तर पहा इथं मी लिहिते, सगळ्यात पहिल्यांदा कोणता घटक असणार आहे,
सांगायची गरज नाही. ऑब्वियसली सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी, तारकामंडल, ग्रह, जे काही सगळे येतात त्यांना कलेक्टिव्हली सौरमंडल असं म्हटलं जातं. ग्रह. आणखी आपण काय सांगू शकतो? धूमकेतू हे देखील त्याचाच भाग आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या दिसणाऱ्या उल्का हा देखील त्याचाच भाग आहे. या सगळ्या घटकांना सौरमंडलातील घटक असं म्हटलं जातं. पहा, त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये असा प्रश्न विचारलेला आहे की उपग्रह म्हणजे काय. आता ग्रह आपल्याला माहिती आहेत, कोणकोणते ग्रह आहेत तर एकूण 9 ग्रह आहेत, हो की नाही. आणि उपग्रह म्हणजे काय तर एखाद्या ग्रहाभोवती फिरणारा दुसरा ग्रह किंवा एखादी वस्तू, याला आपण काय म्हणतो, त्या ग्रहाचा उपग्रह म्हणतो. एखाद्या ग्रहाभोवती परिभ्रमण करणारा दुसरा ग्रह. आता या ठिकाणी एक संकल्पना आलेली आहे. कोणती संकल्पना आलेली आहे तर परिभ्रमण. या दोन्ही संकल्पना तुम्ही शिकलेला आहात भूगोलामध्ये. परिवलन म्हणजे काय, परिभ्रमण म्हणजे काय. सो आपण इथं लिहूयात उपग्रह म्हणजे काय. मी काय सांगितलं तुम्हाला, एखाद्या ग्रहाभोवती परिभ्रमण करणारा दुसरा ग्रह किंवा वस्तू याला उपग्रह असं म्हणतात. आता पहा स्टुडंट्स, या उपग्रहाचे एकूण 2 प्रकार आहेत बाळांनो. कोणते 2 प्रकार तर एक म्हणजे नैसर्गिक उपग्रह आणि दुसरं म्हणजे कृत्रिम उपग्रह. मीन्स नॅचरल सॅटेलाइट आणि दुसरं आर्टिफिशियल सॅटेलाइट. नैसर्गिक आणि कृत्रिम उपग्रह. मग आता नैसर्गिक उपग्रहाचं उदाहरण कोणतं द्यायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा येतो तो म्हणजे चंद्र. हा एक नैसर्गिक उपग्रह आहे आणि दुसरा जो आहे हा टायटन. ओके. आणि कृत्रिम उपग्रहामध्ये जर का सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये जो पहिला आहे तो म्हणजे स्पुटनिक 1. स्पुटनिक 1 आणि जो दुसरा आहे हा आहे इनसॅट. पहा, हे नाव ऐकलं असेल तुम्ही, इनसॅट. अशा पद्धतीनं उपग्रहांचे एकूण 2 प्रकार आहेत. आणि चौथा प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये असा विचारलेला आहे की पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता. तर आपल्याला माहीत आहे पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे किंवा पृथ्वीचा एकच उपग्रह आहे तो म्हणजे चंद्र. सो आपण इथे लिहूया पृथ्वीचा एकच उपग्रह आहे, तो उपग्रह आहे तो म्हणजे चंद्र. अशा पद्धतीने हे 4 प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये विचारले होते. सगळ्यात पहिल्यांदा आपण 2 संकल्पना क्लिअर करून घेतल्या. आकाश आणि अवकाश या दोन्हीही पूर्णपणे वेगळ्या संकल्पना आहेत. आकाश म्हणजे दिवसा जे दिसणारे निळसर वातावरण असते वरती, त्याला आपण आकाश असं म्हणतो. तर अवकाश म्हणजे काय, रात्रीच्या वेळेस डोळ्यांना दिसणारी जी पोकळी असते विश्वाची की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे तारे आपल्याला दिसतात, याला अवकाश असं म्हटलं जातं. हा पहिला प्रश्न आपण पाहिला. दुसरा आपण पाहिलं सौरमंडलातील विविध घटक. तिसरा पाहिला आपण उपग्रह म्हणजे काय. त्याच्यानंतर पाहिलं आपण त्याचे 2 प्रकार कोणते आणि नंतर आपण पाहिलं पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता. आता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करणार आहे. टॉपिकमध्ये जो सगळ्यात पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगितला होता तो आपण सुरू करणार आहे. तो म्हणजे अवकाश मोहिमा. त्यालाच इंग्लिशमध्ये स्पेस मिशन असं देखील म्हटलं जातं. पहा, अवकाश मोहिमा हा जो काही पॉईंट आहे याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे काय तर सांगते मी तुम्हाला. अवकाश मोहिमा कशामुळे शक्य झाल्या
कसं काय आपल्याला अवकाशात जाता आलं किंवा मानवाने एवढी प्रगती कशी काय केली, तर मानवाने जी काही केलेली प्रगती आहे ही अवकाश तंत्रज्ञानामुळे केलेली आहे. आता अवकाश तंत्रज्ञानामुळे झालं काय, तर अवकाश तंत्रज्ञानामुळं विविध प्रकारच्या अवकाशयानांची निर्मिती झाली. अवकाशयानांची निर्मिती म्हणजेच काय, तर सॅटेलाइट्स. ओके, त्याला उपग्रह अवकाशयान नाही, उपग्रह म्हणजे सॅटेलाइट. तर काय झाले, वेगवेगळ्या पद्धतीचे अवकाशयान तयार झाले, म्हणजे की जे स्पेसमध्ये जाऊ शकतात. आणि यांची निर्मिती झाल्यामुळं काय झालं, तर अवकाश यात्रा करणं शक्य झालं. आता हे सगळं झाल्यामुळं काय झालं पहा, आपण सहजपणे अवकाशात जाणे शक्य झाले. कशामुळे हे शक्य झालं, तर अवकाश तंत्रज्ञानामुळे. अवकाश तंत्रज्ञानामुळे झालं काय, तर अवकाशयानांची निर्मिती झाली. आणि अवकाशयानांच्या निर्मितीमुळे काय झालं, तर आपल्याला अवकाश यात्रा करणे शक्य झाले. पहा, आता अवकाश यात्रा करताना म्हणजे स्पेसमध्ये जायचं. तुम्हाला माहिती आहे स्पेसमध्ये कोण कोण गेलं होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा रशियाचा गागरिन हा होता. त्याच्यानंतर जो आला हा नील आर्मस्ट्रॉंग. त्याच्यानंतर जे गेले ते सुनीता विल्यम्स, कल्पना चावला अशा वेगवेगळ्या महिला देखील अवकाशामध्ये गेलेल्या आहेत. पहा, आता अवकाशयानांची निर्मिती झाल्यामुळे होतं काय, तर सौरमंडलातील जे काही वेगवेगळे घटक आहेत याचा आपल्याला काय करता येतो, जवळून अभ्यास करता येतो. त्यामुळे काय करता येतात आपल्याला, पृथ्वीच्या कक्षेमध्ये विविध कक्षांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे कृत्रिम उपग्रह सोडता येतात. कशामुळं, तर अवकाश मोहिमांमुळे. आणि हे अवकाश मोहिमा कुणामुळे शक्य आहेत, तर अवकाश तंत्रज्ञानामुळे. यामुळे आपल्याला काय होतं, सौरमंडलातील वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रह असू देत, वेगवेगळ्या पद्धतीचे तारे असू देत, उल्का, सप्तर्षी आहेत, धूमकेतू आहे, याचा खूप जवळून आपल्याला अभ्यास करता येतो. आता पहा, अवकाशयानाचे मुख्यत्वे करून 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते. आता ॲक्च्युली वर्गीकरण म्हणजे त्यांचं नाव नाही आहे, तर कोणत्या प्रकारांच्या वर्गीकरणामध्ये काय अभ्यास केला जातो हे आपल्याला पाहिजे. सो मी इथं लिहिणार आहे अवकाशयानांचे वर्गीकरण. यातला जो पहिला प्रकार आहे, या पहिल्या प्रकारामध्ये पहा कशाचा अभ्यास करता येतो, तर पहिल्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे कृत्रिम उपग्रह असतात की नाही ते काय करायचे, पृथ्वीच्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये सोडायचे आणि त्याचं संशोधन करायचं. आणि जे संशोधन झालेलं आहे या संशोधनाचा उपयोग जीवनावश्यक गोष्टींसाठी कसा उपयोगी आहे हे बघायचं. ओके, आणि जे दुसरं आहे पहा, इथं काय करायचं आपल्याला, कृत्रिम उपग्रह. पृथ्वीच्या विविध कक्षेत सोडून काय करायचं, त्यावर संशोधन करणे. आणि दुसरं काय करायचं हो, तर त्या संशोधनाचा उपयोग जीवनावश्यक गोष्टीसाठी कसा होईल हे पाहणे. ओके, पहा दुसरं काय करायचं, जे काही सौरमंडलातील विविध घटक आहेत
घटकांकडे अवकाशयाने पाठवायची आणि अवकाशयाने पाठवून काय करायचं, त्याचं निरीक्षण करायचं. अवकाशयाने पाठवणे व त्याचे जवळून निरीक्षण करून त्यांचा अभ्यास करणे. अशा पद्धतीच्या 2 प्रकारांमध्ये अवकाश यानांचे आपण काय करू शकतो, वर्गीकरण करू शकतो किंवा अवकाश मोहिमांचे म्हटलं तरी चालेल. त्यांचा अभ्यास करणे. आता स्पेस मिशन हा जो काही टॉपिक आहे हा तुम्हाला का बरं दिलेला आहे, असाच का, याचं काहीतरी महत्त्व असणार आहे, याची काहीतरी गरज असणार आहे. कुठल्याही गोष्टीचे काहीतरी महत्त्व, एकीकडं फायदा आहे म्हणजे तोटा देखील असणार आहे, पण आपण फायद्याचा जास्त विचार करतो, हो की नाही. मग या अवकाश मोहिमांची गरज आणि महत्त्व काय आहे हे आता आपण पाहणार आहे. काय या टॉपिकचा स्टडी करायचा आहे, काय याचा अभ्यास करायचा आहे हे आपण पाहूयात. सो जो पुढचा पॉईंट आहे तो आहे अवकाश मोहिमांची गरज व नीड अँड इम्पॉर्टन्स असं म्हणतो की नाही आपण ते. तर सगळ्यात पहिलं पहा, काय झालेलं आहे, जगामध्ये मोठ्या प्रमाणात इंटरनेटचं जाळं पसरलेलं आहे. आता इंटरनेटचं जाळं कशामुळे पसरलेलं आहे, तर वेगवेगळ्या उपग्रहांमुळे. उपग्रहांमुळे काय शक्य झालेलं आहे, तर कृत्रिम उपग्रहांमुळे काय करता आलेलं आहे, आपल्याला पृथ्वीच्या कक्षांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सॅटेलाईट सोडणे पॉसिबल झालेलं आहे अवकाश मोहिमांमुळे, हो की नाही. या अवकाश मोहिमांमुळे काय झालेलं आहे, आपण कृत्रिम उपग्रह सोडू शकतो आणि कृत्रिम उपग्रह वेगवेगळ्या ठिकाणी सोडल्यामुळं हे जग जे आहे हे एक प्रकारचे वैश्विक खेडे तयार झालेले आहे. जग हे काय झालेलं आहे, हो, एक प्रकारचे वैश्विक खेडे झालेले आहे. कोणामुळे, तर अवकाश मोहिमांमुळे. आता पहा, वैश्विक खेडे झालेले आहे म्हणजेच काय झालेलं आहे, पहा तुम्ही आज इथं आहात, वाईमध्ये आहात आणि तुम्ही दुबईमधल्या माणसाशी किंवा अमेरिकेतल्या माणसाशी सहज घर बसल्या त्याच्याशी गप्पा मारू शकता. हे कशामुळे शक्य झालेलं आहे, तर या उपग्रह कृत्रिम उपग्रहांमुळे हे जे काही सोडले गेलेले आहे ते याच्यामुळे. आणखीन आपल्याला काय कळू शकतं, तर जगभरातील माहिती लगेच समजते. पहा, इंटरनेट आता हे एक जाळ आहे, हो की नाही. याच्यामुळे काय होतं, आपल्याला लगेच एकमेकांशी संपर्क साधता येतो. कुठल्याही घटकाशी आपल्याला माहिती लगेच मिळते. यामुळे आणखी काय होतं, जर का एखाद्या ठिकाणी युद्ध चालू असेल तर त्या युद्धामध्ये शत्रूच्या सैन्याची जी काही स्थिती आहे हे देखील आपल्याला कळतं. सो आपण हे देखील लिहू शकतो, युद्धाच्या वेळी शत्रूच्या सैन्याची स्थिती समजते. ओके. तिसरा आणखीन आपल्याला काय करू शकतो, आपल्या भूगर्भामध्ये जे काही खनिज साठे आहे त्याची देखील माहिती आपल्याला याच्या सहाय्याने मिळते. सो आपण इथे लिहूयात, भूगर्भातील खनिज साठ्यांची माहिती समजते. पुरवठा किती आहे हे समजतं. ओके. अशा पद्धतीचे विविध काय म्हणत आपण महत्त्व किंवा इम्पॉर्टन्स आपण सांगू शकतो. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पहा आपण काय पाहिलेलं आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण आकाश आणि अवकाश या 2 संकल्पना समजून घेतल्या. जे काही 4 प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये विचारलेले होते ते समजून घेतलेलं आहे. त्यानंतर अवकाश मोहिमा करायच्या म्हणजे काय करायचं, त्या अवकाश मोहिमा कशामुळे शक्य झालेल्या आहेत हे देखील आपण पाहिलं. त्या अवकाश मोहिमा अवकाश तंत्रज्ञानामुळे शक्य झालेल्या आहेत आणि अवकाश तंत्रज्ञानामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या अवकाशयानांची निर्मिती झालेली आहे. अवकाशयानांची निर्मिती झाल्यामुळे अवकाश मोहिमा शक्य झालेल्या आहेत. ओके. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, जे सौरमंडलातील विविध घटक आहे याचा अभ्यास करणं आपल्याला
जवळून अभ्यास करता येत आहे. त्याच्यानंतर आपण त्याचे 2 प्रकार पाहिले आणि त्याच्यानंतर गरज आणि महत्त्व पाहिलेलं आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात आणि नेक्स्ट जे काही पार्ट आहे तो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू.